आकाशवाणी नागपूर समृद्धी शनिवारी आपल्याला ठळक बातम्या देत आहे। महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक 2024 अंतर्गत नागपूर स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ पोटनिवडणुकीचे मतदान 18 जून 2024 रोजी होत आहे। जिल्ह्यात कुठेही या निवडणुकीच्या अनुषंगाने अनुचित प्रकार होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असल्याचं जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सांगितलं। नागपूर स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी 836 मतदार असून यात 419 पुरुष मतदार तर 417 महिला मतदार आहेत। मतदानासाठी एकूण 27 मतदान केंद्र तयार करण्यात आले आहे। अन्न पदार्थांच्या भेसळीतून नागरिकांच्या जीविताला निर्माण झालेले धोके टाळण्यासाठी भेसळ रोखण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत। यासाठी कायद्याचा प्रभावी अंमल करून भेसळ रोखण्यासाठी आजवर घेतलेल्या नमुन्यांची दिलेल्या वेळेत तपासणी करून दोषींविरुद्ध कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी अन्न आणि औषध विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले। अन्न आणि औषध प्रशासन विभागाची त्रैमासिक आढावा बैठक जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। संशोधन आणि विकास, नवोपक्रम, उत्पादन, उपयोजन तसंच देखभाल, दुरुस्ती आणि पुनर्बांधणी या क्षेत्रात स्वयंचलित प्रणाली राबविता यावी यासाठी महाराष्ट्र स्वयंचलित प्रणाली धोरण 2026 निश्चित करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली। या धोरणामुळे ड्रोन, रोबोट्स, स्वयंचलित वाहन यांच्या निर्मिती क्षेत्राला तसंच ही उपकरणे चालविता येतील यासाठीचे प्रशिक्षण, अभियांत्रिकी, संशोधन विकास प्रकल्पांना चालना मिळणार आहे। या माध्यमातून 1 लाखांहून अधिक प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार संधी निर्माण होणार आहेत। नागपुरातील CSIR निरी यांनी महिला बचत गटांसाठी बांबू हस्तकलेवर आधारित 5 दिवसांचा प्रशिक्षण कार्यक्रम 16 ते 20 जून या कालावधीत सुरू केला आहे। औष्णिक वीज प्रकल्पातील राखेच्या ढिगाऱ्यांवर वाढवलेल्या बांबूपासून हस्तकला निर्मितीद्वारे महिला बचत गटांचे सक्षमीकरण करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे। हवामान आज नागपूर येथे कमाल तापमान 40 डिग्री सेल्सिअस तर किमान तापमान 24.8 डिग्री सेल्सिअस नोंदवण्यात आलं। विदर्भातील अकोला, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली आणि नागपूर जिल्ह्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ वाऱ्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं। यापुढील ठळक बातमीपत्र उद्या सकाळी 10:58 प्रसारित होईल। नमस्कार।